बरीच कारण आहेत काका. म्हणजे तुम्हाला हे सगळं सांगितल्यानंतर मी खूप विचार केला. तुम्हाला सांगितलं ते चूक केलं की बरोबर हे सुद्धा कळत नव्हतं मला. पण बोलून गेलोच आहे ना, तर म्हटलं एकदम माफी सुद्धा मागावी. नाही काय तुम्हाला कसं वाटेल याचा काहीही विचार न करता मी सगळं सांगितलं तुम्हाला. अरे मनातलं बोललास ना, मग झालं तर. आणि हे बघ, मला काही वाईट वगैरे अजिबात वाटलं नाही. ज्या गोष्टीने समोरच्याला त्रास होईल अशा गोष्टी बोलूही नयेत आणि करूही नयेत. म्हणजे मी बोललो त्याचा तुम्हाला त्रास नाही झाला? तुम्ही खरंच माफ केलं मला? हो. थँक्यू काका. खरंच मनावरचं ओझं हलकं झालं माझ्या. मला तुमच्याशी कसं बोलावं ना तेच कळत नव्हतं. पण आता खरंच बरं वाटतंय. एकतर इतके वर्ष मी काहीच कॉन्टॅक्टमध्येही नव्हतो आणि अचानक येऊन हे असं काहीतरी बोलतो. मलाच फार चुकीचं वाटत होतं ते. आणि त्यातही मी सरळ अक्षराशी न बोलता तुमच्याशी बोललो, तिच्या वडिलांशी बोललो. तुम्ही कदाचित विचार कराल की ह्याचे संस्कार कसे आहेत, मला जज कराल का काय असंही वाटत होतं मला. अरे समोरची व्यक्ती कोणत्या भावनेतून बोलते याची एक शिक्षक म्हणून जाण आहे माझ्याकडे. आणि तू काही परका नाहीयेस रे आमच्यासाठी. लहानपणापासून बघत आलोय तुला. तू काहीही चुकीचं वागणार नाहीस हे माहितीये मला. थँक्यू काका. समजून घेतलं तुम्ही मला इतकं. आणि कसं आहे ना, अक्षरा मला आवडते हे मी आधी सांगितलं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. पण आता लग्न झालंय तिचं. त्याचीच तर खंत आहे. काय पुटपुटला काय 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 म्हटलात आत्ता काका? नाही, काही नाही. काका आता तुम्हीच म्हणालात ना की मनातलं सगळं बोलून मोकळं व्हावं. नाही रे, काही नाही. काही नाही कसं? आता तुम्हीच मला म्हणालात की मी परका नाहीये म्हणून. मग असं न बोलून परक का करताय मला? अरे परका नाही, मनात एक खंत होती रे, ती फक्त ओठावर आली. कोणती खंत? अक्षराचं लग्न झालंय ही खंत? अक्षराचं लग्न झालं ही खंत नाही, मग तिचं लग्न चुकीच्या घरात झालं ही खंत आहे. फार विचित्र माणसं आहे तरी ती. सगळा नुसता बडेजावपणा. यांच्या व्यवसायात जशा भांडवलाच्या गोष्टी असतात ना, तसे हे श्रीमंतीचं सुद्धा भांडवल करतात. अरे लोकांना दाखवायला म्हणून केलेल्या दानधर्माचं सुद्धा भांडवल करतात. आणि आमच्यात किती माणुसकी आहे हे दाखवायचं सुद्धा भांडवल करतात. नुसती भांडवलशाही आहे. पण असं का वाटतं तुम्हाला? बोल ना. अक्षरा आणि अधिपतींचं लग्न ठरलं कसं? नाही म्हणजे तिला एका उच्च शिक्षित मुलाशी लग्न करायचं होतं. अचानक हे इतक्या कमी शिकलेल्या अधिपतीशी लग्न? अरे हे लग्न नाही, अपघात आहे असं म्हणावं तर. म्हणजे अक्षराचं लग्न आधी कमल नावाच्या एका उच्च शिक्षित मुलाशीच ठरलेलं होतं. पण लग्नाच्या आधीच बजरंग नावाच्या एका गावगुंडाने तिचं अपहरण केलं आणि हे विनयकडून अधिपतींना कळालं. विनय कोण? अक्षराचा विद्यार्थी आहे विनय. गुंड जेव्हा अक्षराला गाडीत टाकून घेऊन जात होते ना, ते विनयने बघितलं आणि अधिपतींना सांगितलं. म्हणून अधिपती जेव्हा अक्षराला सोडवायला तिकडे गेले ना, तेव्हा त्या गुंडांनी अधिपतींना पण त्या खोलीत कोंडून ठेवलं. मग या दोघांनी मिळून शक्कल लढवत तिथून पळ काढला. इकडे मुहूर्ताची वेळ येऊन ठेपली होती, पण अक्षराच आली नव्हती. त्यात कमलचे कुणीतरी कान भरले. ती पूर्ण रात्र अक्षरा एका अनोळखी मुलासोबत होती आणि त्या कमलनीही मूर्खपणा केला आणि अक्षरावर अविश्वास दाखवला आणि हे लग्न मोडलं. नाही ते लग्न मोडलं, पण मग अधिपतींबरोबर कसं झालं लग्न? अरे अधिपतींना अक्षरा आधीपासूनच आवडत होती. तिचं हे अशा पद्धतीने लग्न मोडतंय आणि पुन्हा तिचं लग्न व्हायला अवघड जाईल म्हणून अधिपतींनी तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. आणि अक्षराने ती मान्य केली? नाही काका, मला नाही वाटत. अरे अक्षरा आधी या लग्नाला तयारच नव्हती. पण अजून एक गोष्ट घडली आणि अक्षरा आमच्यासाठी या लग्नाला तयार झाली. एक मिनिट. तुमच्यासाठी म्हणजे? आमच्यासाठी म्हणजे इराचं काय? आपण जरा सापशिडी खेळूया. काय काय म्हणलात? आपण जरा सापशिडी खेळूया असं म्हणालो मी. काय आहे लहान पोरावानी? काही नाही हो बाई. अक्षरा परत येते ना आता, तर मला आनंद झालाय.
तो आता आनंद साजरा कसा करायचा, तर म्हटलं जरा सापशिडी खेळूया म्हणून तुम्हाला बोलवलं. पण हा खेळ आहे ना, हा जगायला शिकवतो. म्हटलं आता नव्यानं जगून पाहू. म्हणजे आई, हा खेळ फक्त मनोरंजनाचा नाही बरं का. याच्या मागे एक विचार आहे, एक जगण्याचं तत्वज्ञान आहे. यात साप हे वाईटाचं आणि शिडी हे चांगल्याचं प्रतीक आहे. पण हे असं खेळायचं अचानक कसं आलं तुमच्या डोक्यात? अचानक आलं, पण बरं वाटलं बाई. अक्षरा घरात नव्हती तर डोकं बंद पडल्यासारखं झालं होतं. पण आता अक्षरा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर नवीन उभारी आली मला. हे बघा, अक्षराचं नाव काढलं आणि 6 पडले. आई, अक्षरा येते म्हटल्यावर नशिबाचे फासे पण आपल्या बाजूने पडायला लागले बघा. आता सगळं चांगलं होईल. खरंच समजत चांगलं होणार बघा. अहो, सुनबाई आणि अधिपती एकत्र येणार ना, ही भावनाच भारी आहे बघा. लय भारी. अहो, मला बी सापडलं. 5, 6. बघा, छान वाटलं की नाही तुम्हाला? खुश झालात की नाही? असंच आहे या खेळाचं. आपल्या आयुष्याशी जोडल्यासारखं खेळ आहे बरं काय. आपल्या घरात नेहमी सुरू असतो.